अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा। सुदर्शन चौधरी यांनी बैठकीत खतखत बोलून दाखवली। अजित पवार यांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला। भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोर ही खतखत व्यक्त केली। शिरूर लोकसभा आढावा बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी ही मागणी केलेली आहे। अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा अशा प्रकारची खतखत व्यक्त करण्यात आली आहे। भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोर ही खतखत व्यक्त करण्यात आलेली आहे। शिरूर लोकसभा आढावा बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे। त्यातच पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे। अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी आता करण्यात आली। आता इथून पुढे तुम्हाला सल्ला, जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादाला या महायुतीतून बाहेर काढा। अन्याय केलाय त्यांनी सुभाष बापूंवर, अन्याय केलाय राहुल दादांवर, अन्याय केलाय योगेश अण्णांवर। अरे मंत्री झाली असती तिघे लोक आपली, महामंडळ मिळालं असतं अनेक लोकांना। अजितदादा येऊन आमचे आबासाहेब सोनवणे शामगावडे डिप्युटीचा निधी मागायला गेले आणि अजितदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे, आम्ही 10% निधी देणार। अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची, पण अजितदादा असेल तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना? ज्या राष्ट्रवादीशी गेल्या 10 वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीची अजितदादा। तर अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा। सुदर्शन चौधरी यांनी बैठकीत खतखत बोलून दाखवलेली आहे। अजित पवारांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केलाय। भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोर ही खतखत व्यक्त करण्यात आलेली आहे। शिरूर लोकसभा आढावा बैठकीत भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे खरं तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या चर्चांना उधाण आलं होतं आणि त्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या वतीने देखील ही मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, खरं तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा अशा प्रकारच्या धुसफूस सुरू होती, अशा प्रकारच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या। मात्र आता सुदर्शन चौधरी यांनी या बैठकीत देखील अशा प्रकारची खतखत बोलून दाखवले। काय या वक्तव्याचे परिणाम आगामी काळात पाहायला मिळतील? नक्कीच, आणि भाजप आणि अजित पवारांमधला जो वाद आहे तो दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळते आणि आता तर थेट अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशीच मागणी आहे ती भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जाते। भाजपचे उपाध्यक्ष असलेले सुदर्शन चौधरी आहे यांनी ही खतखत आहे ती सुद्धा बोलत मी आपल्याला काही क्षणासाठी थांबवतोय। आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण आपल्यासोबत जोडलेले आहेत। सूरजजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या। अमोल मिटकरी यांनी देखील आपल्याच गटाचं एक वक्तव्य केलं होतं की महायुती विधानसभेपर्यंत एकसंघ राहील का हा प्रश्न निर्माण केला होता। आता अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा असं आता भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचा सूर पाहायला मिळतोय। काय आपली यावरची प्रतिक्रिया? खरं तर अनेक वर्षापासून एकमेकाच्या विरोधात लढलेले कार्यकर्ते हे साहजिक आहे, त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत। परंतु ही युती एक विकासासाठी झालेली युती आहे। त्याच्यामुळे कार्यकर्त्याच्या भावना असतील त्या जशा भाजपमध्ये तशा राष्ट्रवादीमध्ये आहेत। त्याच्यामुळे खूप आम्ही घेतले त्या कार्यकर्त्याला समजावून सांगून आपली युती कशासाठी झाल्या, पण कशासाठी एकत्रित आलो ह्याबाबतचा समज त्यांना समजावून सांगून पुढे एकत्रित येतील अशा पद्धतीचं कार्य हे महायुतीच्या दोन्ही पक्षाकडनं केलं जाईल। नक्कीच सूरजजी, मात्र याआधी या गोष्टीला केवळ एकमेव कार्यकर्त्यांची मागणी हा आधार नसून खरं तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील बोलताना एक वक्तव्य केलं होतं की राज्यात पुन्हा एकदा डबल इंजिनचं सरकार येईल असं म्हणताना त्यांनी नेमकं कुठल्या पक्षाचा त्यांना विसर पडला हा प्रश्न निर्माण होतो। अमोल मिटकरी यांचं देखील वक्तव्य आहे। या सर्व गोष्टींवरती नेमकं आपलं काय मत आहे? बऱ्याच बोलण्याच्या ओघामध्ये बऱ्याच जणांच्या चुका होत असतात। त्याच्यामुळं असं कोणी काय बोललं त्याच्यावर लगेच रिॲक्शन देण्याऐवजी एक समन्वय समिती आहे, त्या समन्वय समितीमध्ये बरेचसे निर्णय एकत्रित घेतले जातात। त्याच्यामुळं त्यांच्या वक्तव्याला फारसं महत्व नाही। आता आम्ही एकत्रित आहोत, एकत्रित चांगलं काम करतो आणि एकत्रित निवडणुका लढून भविष्यात पुढे जाऊ। अगदी सूरजजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। तर अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा अशा प्रकारची मागणी आता भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आली आहे। अजित पवार यांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केलाय। सोबतच मागच्या अनेक वर्षांपासून आपण अजित पवार यांच्या विरोधात लढत आलेलो आहोत, राष्ट्रवादीच्या विरोधात लढत आलेलो आहोत।
अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केलाय. भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी खदखद व्यक्त केली आहे. शिरूर लोकसभा आढावा बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी ही मागणी केलेली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं महायुतीमध्ये काय धुसफूस सुरू आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.